नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यालयात 2024-25 ची पोस्ट ग्रॅज्युएट इलिजिबिलिटी रजिस्ट्रेशन प्रोसेस समजून घेण्याकरिता हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे. कृपया व्हिडिओ नीट बघून इलिजिबिलिटी रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी. त्यानंतर न्यू युजरवरती क्लिक करा आणि शेड्यूल जाणून घेण्यासाठी ॲप्लिकेशन शेड्यूल या लिंकवरती क्लिक करा. चेकबॉक्समध्ये क्लिक करून ओके बटनवरती क्लिक करा. इथे विद्यार्थ्यांची पर्सनल डिटेल्स फिलअप करायची आहे. विद्यार्थ्याने आधार कार्डवरचे नाव जसेच्या तसे फिल करायचे आहे. मोबाईल नंबर व ईमेल याद्वारे OTP व्हेरिफिकेशन करायचे आहे व दिलेल्या कॅप्चा फिल करून नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. एकदा वापरलेला मोबाईल नंबर व ईमेल ID पुन्हा वापरता येणार नाही. विद्यार्थ्यांनी पासवर्ड सेट करून युजर नेम इम्पॉर्टंट फाईलमध्ये स्टोअर करायचे आहे. विद्यार्थ्यांचा लॉग इन ID आणि पासवर्ड आल्यानंतर दिलेला कॅप्चा फिल करा आणि लॉग इन करून पुढे जावा. विद्यार्थ्यांनी इम्पॉर्टंट लिंकमध्ये जाऊन प्रोफाईल बिल्डिंग या टॅबवर क्लिक करून आपली प्रोफाईल भरून घ्यावी. विद्यार्थ्याला स्वतःची बेसिक डिटेल्स भरायची आहे. विद्यार्थ्यांकडे ABC ID म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ID नसेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. ABC ID क्रिएट करून घ्यावे. ABC ID क्रिएट करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी ॲड्रेस डिटेल्स फिल करून नॅशनॅलिटी डिटेल्स या बटनवरती क्लिक करावे. विद्यार्थ्यांचा परमनंट ॲड्रेस सारखा असल्यास येस ऑप्शनवरती क्लिक करा आणि वेगळा असल्यास नो ऑप्शन सिलेक्ट करून परमनंट ॲड्रेस सिलेक्ट करा. विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप नंबर असल्यास येस ऑप्शन निवडायचा आहे किंवा नो ऑप्शन सिलेक्ट करून व्हॉट्सअप नंबर एंटर करायचा आहे. नॅशनॅलिटी डिटेल्स आणि डोमिसाईल स्टेट फिलअप करा आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. विद्यार्थी फिजिकल हँडिकॅप नसेल तर नो बटनवर क्लिक करा आणि असेल तर डिसॅबिलिटी सिलेक्ट करून दिलेल्या लिस्टमधून फिजिकल हँडिकॅप DTS सिलेक्ट करा आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. क्वालिफिकेशन या टॅबमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची क्वालिफिकेशन डिटेल्स फिलअप करून नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. हे PG ॲप्लिकेशन असल्यामुळे विद्यार्थ्यांना डिग्रीची माहिती फिलअप करून घ्यायची आहे. त्यानंतर चालू वर्षाची क्वालिफिकेशन निवडून सीट नंबर टाकून नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. विद्यार्थ्याला क्वालिफिकेशन डिटेल्स एडिट करायचे असल्यास दिलेल्या स्क्रोलचा वापर करा आणि लास्ट क्वालिफाय एक्झाम सिलेक्ट करून नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. एक्स्ट्रा क्वालिफिकेशन डिटेल्स भरण्याकरिता या लिंकवरती क्लिक करा. त्यानंतर विद्यार्थ्याने त्याचा फोटो आणि सिग्नेचर 20 KB या साईजमध्येच अपलोड करायचा आहे. फोटो आणि सिग्नेचर क्रॉप केल्यानंतर अपलोड बटनवरती क्लिक करा. सर्व डिटेल्स भरल्यानंतर विद्यार्थ्याची प्रोफाईल समरी दिली जाईल व आपल्याला ती एडिट देखील करता येते. त्यानंतर अप्लाय प्रोग्रामवरती क्लिक करून घ्या. विद्यार्थ्यांनी ज्या प्रोग्राममध्ये ॲडमिशन घेतले आहे तो प्रोग्राम निवडा. ज्या विद्यार्थ्यांचे रेग्युलर ॲफिलेट कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले आहे त्यांनी रेग्युलर NAP 202 हा प्रोग्राम निवडायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये ॲडमिशन झाले आहे त्यांनी कॅम्पस प्रोग्राम निवडायचा आहे. प्रोग्राम निवडल्यानंतर येस या बटनवरती क्लिक करून घ्या. आय ॲग्री या चेकबॉक्सवरती क्लिक करून नेक्स्ट करावे. पुन्हा एकदा नेक्स्ट बटनवर क्लिक करून घ्या. विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आहे ते कॉलेज निवडावे. विद्यार्थ्यांना मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आणि दोन्ही सेमिस्टरचे कोर्स सिलेक्ट करायचा आहे. कोर्स सिलेक्ट करून नेक्स्ट बटनवरती क्लिक करा आणि जर विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरचे कोर्स सेक्शन अवेलेबल असेल तर कॉलेजसोबत संपर्क करायचा आहे. दोन्ही सेमिस्टरचे कोर्स सिलेक्ट करणे अनिवार्य आहे. कोर्स सिलेक्ट करून नेक्स्ट केल्यावर कॉलेज सिलेक्टचा मेनू येईल व विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेले कॉलेज दिसतील. विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेले कॉलेज न बदलता नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे आहे. विद्यार्थ्यांनी स्टेटमेंट ऑफ मार्क्स फॉर डिग्री डिप्लोमा कंप्लीट या बॉक्सवरती क्लिक करून नेक्स्ट या बटनवरती क्लिक करून घ्या आणि प्रोफाईल चेक करून नेक्स्ट करा. विद्यार्थ्यांनी भरलेली प्रोफाईल चेक करून डाउनलोड करा आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. विद्यार्थ्यांनी नेक्स्ट बटनवरती क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करा. डाउनलोड केलेल्या फॉर्मचे प्रिंट काढून कॉलेजमध्ये जमा करायचे आहे. एलिजिबिलिटी रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना काहीही अडचण आल्यास संबंधित कॉलेजला संपर्क साधावा. धन्यवाद.